नांदेडमध्ये तरुणाने ईव्हीएम फोडलं। बिलोली तालुक्यामधील रामतीर्थ परिसरातील मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे। पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलेला आहे। तर बिलोली तालुक्यामध्ये एका तरुणानं हे ईव्हीएम अशा प्रकारे फोडलंय। त्यानंतर रामतीर्थ गावामधली ही घटना आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। मात्र एक संपूर्ण ईव्हीएम मशीन जे युनिट आहे ते त्यांना फोडून टाकलेलं आहे। तांत्रिक अडचणीच्या काही तक्रारी आतापर्यंत आपल्याकडे आलेल्या आहेत का आणि अशा काही तक्रारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे रेकॉर्डवरती आहेत का? तांत्रिक म्हणून नाही, पण जसं कसं असते की मॉकपोलच्या दरम्यान ईव्हीएम मशीनचा खराब म्हणजे दुरुस्ती किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणं किंवा ड्युरिंग मतदानाच्या, तर त्यामध्ये आपण ती ईव्हीएम मशीन बदललेली आहे आणि त्यामुळं काय असं मतदानाचा काही खोळंबा झालेला नाही, त्यामध्ये सोल्युशन निघालेले आहेत आणि मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडल्या जाते। सर किती मशीन्स रिप्लेस करण्यात आल्यात अशी काही आकडेवारी आतापर्यंत आपल्याकडे आहे? सर्व गोळा करणं चालू आहे की 6 वाजता आम्ही तुम्हाला एकत्रित माहिती देऊया। तर आपण पाहतोय की नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर सर आपल्यासोबत आहेत आणि ही सगळी कंट्रोल रूम आपण पाहतोय। जिल्हाधिकारी कार्यालयातून या सगळ्या ठिकाणचं मॉनिटरिंग हे केलं जातं आणि ज्या ज्या मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे तिथे सीसीटीव्ही किंवा वेब कॅमेरे जे आहेत त्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे। मात्र रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावरती एक तरुणानं ईव्हीएम मशीनवरती हल्ला केलेला होता आणि ती मशीन फोडल्याची घटना घडलेली आहे। मात्र संबंधित त्यामध्ये कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्याला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सध्या उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी आपल्याला दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते